आता तुमचा जो खाजगी ठिकाणी खर्च व्हायचा तो खर्च वाचला का इथे हो, भरपूर या वाचला. रुग्णालयात होतं हो. तर? आणि सेवा कशी आहे? इथला स्टाफ खूप चांगला आहे. आता आपण संपूर्ण हॉस्पिटल पाहिलेलंच आहे, पण रुग्णांना इथे प्रत्यक्ष सेवा कशी मिळते त्याविषयी आपण रुग्णांशी संवाद साधूया. नमस्कार, तुमचं नाव काय जयश्री सुरेश गणाते. आणि तुम्ही किती दिवसापासून इथे ट्रीटमेंटसाठी येता? दीड दीड वर्ष झालंय. बरं, बाहेर तुम्ही खाजगीमध्ये कधी डायलिसिस करत होतात का? हो होतं ना. तर तिथे किती खर्च यायचा? आठवड्याला 3,000 रुपये यायचे. अच्छा, पण मग आता हा भार कमी झालाय तर त्याबद्दल काय वाटतंय? खूप छान वाटतं. सगळं जाणून घेऊ शकतो, पण प्रतिक्रिया प्रांजळपणे मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ती प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. आपण युनिट पाहिलं कशा पद्धतीने काम करतं, पण प्रत्यक्ष काम करणारे जे वैद्यकीय अधिकारी आहेत डॉक्टर रणजित पाटील यांच्याशी आपण संवाद साधून हे पाहूया की नेमकं काम कशा पद्धतीने चालतं. ज्यावेळेस पेशंट इथं येतो, दुसऱ्या हॉस्पिटलमधून असो किंवा स्वतः आलेला असो, त्याला मी पहिल्यांदा फ्री ऑफ कॉस्टमध्ये सगळे रक्ताचे रिपोर्ट त्यांचे करतो. त्याच्यामध्ये पेशंट पॉझिटिव्ह आहे, हिमोग्लोबिन किती आहे, क्रिएटिन किती आहे, युरिया लेवल किती आहे हे चेक करून नेफ्रोलॉजिस्ट सर पण येतात तिथं. त्यांच्या सल्ल्यानं आम्ही त्यांचा इलाज करतो. आणि बाहेरच्या हॉस्पिटलपेक्षा आमच्याकडे प्लस पॉईंट हा आहे की आमच्याकडे इपीओ आणि आयन ह्यासारखी महागडी इंजेक्शन आहेत ते आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये प्रोव्हाइड करतो. नमस्कार, मी अश्विनी तडवळकर आणि तुम्ही पाहताय सोलापूर तरुण भारत डिजिटल. आरोग्य क्षेत्रामध्ये रुग्णाची सेवा हीच ईश्वर सेवा मानून शासन वेगवेगळ्या योजना रुग्णांपर्यंत आणि नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. पण गरीबातील गरीब लोकांपर्यंत महागड्या ज्या काही उपचार पद्धती आहेत त्या पोहोचाव्यात यासाठी धडपड करणारी अनेक अधिकारी मंडळी आपण पाहतो. तसंच एक व्यक्तिमत्व सोलापुरात सध्या कार्यरत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सालयाच्या प्रमुख म्हणजेच मॅडम यांच्याशी आपण आज डायलिसिस सेंटर जे त्यांनी सोलापूरमध्ये सुरू केले आणि जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या आरोग्य केंद्रांमध्ये शासकीय ते सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. ही संकल्पना नेमकी त्यांना कशी सुचली याबद्दल आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मॅडम नमस्कार. नमस्ते. तरुण भारतच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली आणि यातून लोकांसाठी आपण काय हेतू साध्य करणार आहोत किंवा त्यांना काय उपयोग व्हावा याची संकल्पना आम्हाला समजून घ्यायची आहे. आम्हाला सांगा की डायलिसिसच्या संदर्भातली ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली, की लोकांना जे काही महागडी उपचार पद्धती आहे ती अगदी मोफत आपण देतोय, तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? ऍक्च्युली आपल्या महाराष्ट्र शासनाचा जो सार्वजनिक आरोग्य विभाग आहे, हे त्यांच्याच संकल्पनेतून आलेल्या गोष्टी असतात. असं आता अशी डायलिसिस सेंटर प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालवली जात आहेत आणि आपलं जे डायलिसिस सेंटर आहे ते PPP ह्या तत्वावर चालवलं जाते. आपल्या जिल्ह्यामध्ये डायलिसिस सेंटर एक आपल्या सोलापूर जिल्हा रुग्णालयामध्ये आहे, एक उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरला आहे आणि आपल्या माननीय आरोग्यमंत्री महोदय श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी 1 तारखेला जे 11 सेंटर्स लॉन्च केली, उद्घाटन केलं महाराष्ट्रभर. त्यातलं एक आपले ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा इथेही सुरू झालेलं आहे. अच्छा, मॅम तुम्ही म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या छोट्या-छोट्या स्तरावरती सुद्धा आपण अजून हे सुरू करण्याचा मानस आहे. तर त्याच्याबद्दल काय यंत्रणा सुरू करणार आहे? तर ह्याच्यामध्ये हे PPP तत्वावर चालवायला दिलेलं आहे. तर इथं जे आहे सोलापूर जिल्हा रुग्णालय इथं 10 मशीन्स आपल्या कार्यान्वित आहेत. मॅम साधारणपणे बाहेर जेव्हा आपण डायलिसिस करतो तेव्हा साधारण किती खर्च येत असतो आणि हा जो रुग्णांचा खर्च आहे तो आता किती पटीने वाचतोय याबद्दल आम्हाला सांगा. बाहेर 2,500 ते 3,000 एका सेशनला जातात पेशंटचे. प्लस काही मेडिसिन प्रिस्क्राईब केले तर त्याचा वेगळा खर्च असतो. आता सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जेवढे डायलिसिस सेंटर सुरू आहेत तिथं अगदी निशुल्क सुरू आहे. त्याच्यामध्ये मेडिसिन पण कव्हर होतं. आता हे डायलिसिसच्या पेशंटला म्हणजे ज्यांची किडनी प्रॉपर फंक्शन करत नाहीये तिथे एक हार्मोन तयार होत असते. तर ते हार्मोन सुद्धा ते इरिथ्रोपोएटिनचे इंजेक्शन सुद्धा ह्या सेटअपमध्ये आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देतो. याच्यासाठी रुग्णाला काही निकष लावले जातात का उपचार घेण्याकरिता? नाही, कोणत्याही प्रकारचे निकष काही नाही. नाही म्हणजे निकष महत्वाचं म्हणजे ज्यांना दोज हू आर नीडी येस. आणि जे प्रायव्हेटला जाऊ शकत नाही त्यांनी केव्हाही आमच्याकडे यावं. आमची सिस्टीम ऑल टाइम रेडी आहे त्यांना सर्व्हिस देण्यासाठी. ओके. मॅमनी मगाशी बोलताना आणखीन एक मुद्दा आम्हाला चर्चा करताना सांगितला होता की इथे त्या सेंटरमध्ये म्युझिक सिस्टीम प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे रुग्णाला उपचार घेता घेता संगीत उपचार पद्धती देखील इथे प्रोव्हाइड केली जाते. तर ती संकल्पना काय आहे?
कसं आहे, आपल्याला सगळ्यांना कुठल्याही गाणी किंवा बातम्या ऐकण्याची आवड असते. गाण्याने आपलं मन शांत राहतं, प्रफुल्लित एनर्जेटिक राहतो आपण. आणि न्यूज अशा आहेत की सगळीकडे जगात काय चाललेलं आहे हे कळून घेण्याचा प्रत्येकाचा अधिकार असतो. आता ही तशी छोटी गोष्ट आहे, पण आमच्या पेशंटसाठी त्यांनाही थोडी करमणूक असावी, कारण 4 तास सलग बेडवर झोपून राहणं ही काही तशी म्हणजे बरोबर. जागेपणी पडून राहणं ही साधी गोष्ट नसते. आणि म्युझिक म्हणजे पुन्हा एक वेगळी थेरपीच आहे मन Yes. प्रफुल्लित करण्यासाठी. दुसरं आम्हाला एक 10 बेडचं कॅन्सर डे केअर सेंटर सँक्शन्ड आहे. हं. तेही आम्हाला लवकरात लवकर, त्याचे काही इक्विपमेंट्स असतात वेगळे, आणि कॅन्सर पेशंटची एक स्पेसिफिक लिस्ट पण आहे आमच्याकडे. पण त्याच्यामध्ये काय उपचार पद्धती असणार? त्याच्यामध्ये किमोथेरपी देणार आम्ही, तीही मोफत असणार आहे. मोफत, पूर्ण मोफत. वा, आपल्याला जाता जाता एक अत्यंत चांगली बातमी समजलेली आहे. खरं तर ही वेदनादायी आहे की कुणाला हा रोग होऊ नये किंवा मग झालं असेल तर त्याला उपचार देणं हे सगळंच दुःखदायी प्रवास आहे. पण त्यातल्या त्यात मोफत आपल्याला उपचार मिळतात आणि तेही शासनाकडून थेट, तर ते सुखदायीच आहे निश्चितच. त्या प्रवासामध्ये शासन आपल्या सोबत आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे. डॉक्टर वर्षा डोईफोडे मॅडम यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने ही माहिती आपल्याला दिली आहे आणि मॅमला आणि संपूर्ण स्टाफला या कामासाठी कायम शुभेच्छा असणार आहेत. कॅमेरामॅन संतोष कासेसह मी अश्विनी तडवळकर, सोलापूर, तरुण भारत डिजिटल.